न घर ऐं गाॾी फ्री में मिलंदी आहे ऐं न कपिड़ो लतो। पर हा, रिश्तो.com ते रजिस्ट्रेशन बिल्कुल फ्री में मिलंदी आहे, जिते 30,000 खां वधीक प्रोफाइल्स रजिस्टर्ड आहिनि ऐं जिते ख़ास करे छोकिरियुनि जा प्रोफाइल्स सेफ ऐं सिक्योर्ड रखिया वेंदा आहिनि। त जल्दी ही पंहिंजो नालो रजिस्टर करायो। थी सघे थो तव्हांजो जीवन साथी तव्हांजो इंतजार कंदो हुजे। रिश्तो.com, सिंधियुनि जो सिंधियुनि सां, ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे उल्लास लाइन बुलेटिन। शहर की ताज़ा खबरें देखने के लिए हमारे न्यूज़ चैनल को जरूर सब्सक्राइब करें। सगळ्यांना मागे 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 हाँ घेते साहब आगे बढ़ो, अच्छे दिन आने वाले, मोदी जाने या निमित्ताने मला एक लक्षात येते, लोकशाहीमधलं युद्ध म्हणजे निवडणूक, आणि निवडणूक युद्ध म्हटल्यानंतर दारूगोळा तर पाहिजेच, शस्त्र तर पाहिजेच. माझी शस्त्र किती लखलखती आहेत आणि दारूगोळा किती मजबूत आहे, ठासून भरलेला आहे, तो आज मला दिसतोय. आणि या माझ्या सगळ्या शस्त्रांसमोर गद्दारीचे बुरुज काही टिकतील असं मला वाटत नाही. या लोकसभा मतदारसंघात गद्दारांची घराणेशाही गाड्याला आलेली आहे. काही काही थेरं चालतात,
मंदिरं साफ करतात आता मंदिरं. मी आता ऑनलाईन आता काय हल्ली बातम्या फार इकडच्या तिकडे फार पटापट जातात. एकतर इलेक्ट्रॉनिक चॅनल सगळे आहेत, मोबाईल आहेत आणि बातम्या फार पटकन पसरतात. मला एक फोटो मी बघितला, आपले लिंडे दिल्लीमध्ये आधी दुसरं व्यवस्था आहेच, इकडे धुणी भांडी करतात, पण आज मंदिर साफसफाईचं खरं करतात. नाटक होता उत्तम फोटो बघा, चकचकीत लादी आहे, चकचकीत ती घाण करतायत स्वतःची पावलं उमटून. ही सगळी होतात काय, ही सगळी नाटकं आहेत. काल सुद्धा प्रधानमंत्रीजी काळाराम मंदिरात आले, त्यांनी साफसफाई केली. आनंद आहे, या निमित्ताने का होईना मंदिरामध्ये जात आहेत, साफसफाई करतायत. आपण 2018 साली जाहीर केलं होतं की आम्ही अयोध्येला जाणार आणि गेलो, शिवजन्मभूमीची माती घेऊन तिकडे गेलो राम जन्मभूमीला, आणि 1 वर्षाच्या आत थंड बसण्यामध्ये पडलेला तो खटला होता, तो सर्वोच्च न्यायालयाने घेतला आणि आपल्या बाजूने मंदिराच्या बाजूने निघाली. शिवाजी तत्पूर्वी मला नाही वाटत पंतप्रधान कधी गेले होते, आपण गेल्यानंतर गेले. काळाराम मंदिरामध्ये आपण 22 तारखेला जाणारच आहोत आणि त्या तिथे मी आज आपल्या देशाच्या राष्ट्रपती महामहिम राष्ट्रपती द्रौपदी दिले सुद्धा पंतप्रधान झालं पाहिजे की या शिवरायाच्या पवित्र महाराष्ट्रामध्ये गद्दार जे आहेत ते नुसते गद्दार नाही, तर शिवरायाच्या भव्याशी गद्दारी करणारे, शिवरायाच्या भव्याला गद्दारीचा कलंक लावणारे पुन्हा पुढच्या पिढ्यांमध्ये जन्माला येता कामा नये अशा पद्धतीने आजपासून कामाला लागा. आपला जो निष्ठावंत उमेदवार तुम्हाला मी देईन, होय आता मी निष्ठावंत देणार आहे, गद्दार देणार नाही, देणार नाही. आता त्यावेळेला ती चूक माझी झाली, तर आपल्या घराकडे त्याला मानत होतो, पण याला धुळी भांडीच करायची होती म्हणून सुरतेला गेले, गुवाहाटीला गेल्यानंतर रोज दिल्लीची धुळी भांडी करतात, म्हणून त्यांना त्याच्यात नवीन नाहीये. मला वाटतं माझ्यापेक्षा तुमच्या मनात त्यांच्यावरती बोलण्याचं खूप पाहिजे, पण मी जाहीर सभेसाठी पुन्हा येईनच. पण आज हा जो काही जल्लोष आहे, हा जल्लोष आपल्याची मालमत्ता आणि बाजूला उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।